नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मिक्स वेज अख्खी रोटी हा एक हेल्दी ब्रेकफास्ट किंवा कुठल्याही जेवणाच्या वेळेला खाऊ शकतो अशी कर्नाटकी रेसिपी करतो आहे। त्याच्यासाठी वेगवेगळ्या भाज्या वापरतो आहे आपण। इतर भाज्या न खाणारेही ही रोटी त्यांना खायला आवडेल। तर त्याच्यासाठी इथे गाजर, कोबी, कांदा, शेपू, मेथी आणि कोथिंबीरीची पानं, त्याशिवाय तुम्ही इथे कॉलीफ्लॉवर, ढोबळी मिरची घालू शकता। तर ह्या सगळ्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ करून त्या बारीक चिरून घ्यायच्यात। गाजर वगैरे किसून घ्यायचे। मी सगळ्या या भाज्या फूड प्रोसेसरमध्ये केलेल्या आहेत, कापून घेतलेल्या आहेत। नंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये हे सगळं घालून नंतर त्याच्यामध्ये 1.5 कप तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकता। तसंच 1 चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। ओला नारळ 1 पाऊण कप घातलेला आहे खोवलेला। नंतर थोडीसं हिंग, जिरे आणि इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट घालते। तुम्ही हवं तर बारीक चिरूनही घालू शकता। त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि जरुरीप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून कालवून घ्यायचं आहे। आपण जसं थालीपीठासाठी कालवतो तसं। पाणी खूप घालू नका, कारण पाणी थोडंसं सुटतं या भाज्यांना। नंतर ह्याचे असे गोळे करून तुम्हाला जेवढे मोठे पाहिजेत रोटी गोळे करून ठेवायचे। नंतर मी इथे माझा बिडाचा तवा घेतलेला आहे। त्याच्यावर थोडंसं तेल घालून एक गोळा घेऊन तो व्यवस्थित गोल थापून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे भोकं करायचे। त्याच्यात हवं तर तुम्ही तेल घालू शकता किंवा नाही घातलं तरी ते ऑप्शनल आहे। हा तवा स्टोववर ठेवून 1 मिनिटभर फुल फ्लेम ठेवायची आहे। तवा तापायला वेळ लागतो। ते झाकून व्यवस्थित 1 मिनिटभर आपण शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बाजू उलटून तेही एक 30 सेकंद करून घ्यायचं आहे। आणि आता आपली थालीपीठ किंवा अख्खी रोटी तयार आहे। तसंच तुम्ही लोखंडाचा तवाही वापरू शकता किंवा बटर पेपर किंवा एखादा ओलं कापड घेऊन त्याच्यावर थापून तुम्ही गरम तव्यावर हे थालीपीठ ट्रान्सफर करू शकता आणि शिजवू शकता। दोन्ही बाजूला शिजवायचं। कोकोनट चटणी, नारळाची चटणी, लोणी आणि इथे टोमॅटो बज्जू आहे त्याच्याबरोबर सर्व करते। तुम्ही नुसतं लोणी आणि चटणी, तुमच्या आवडीची कुठलीही जी चटणी असेल ती तुम्ही ह्याच्याबरोबर सर्व करू शकता। ही रोटी नक्की करून बघा, घरच्यांना सगळ्यांना आवडेल। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।